हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द SVBT यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आशिष पळसकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पर्सेंटेज. आपल्याला माहीत आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून भरपूर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. आणि जर आपण प्रिलिम्स एक्झाम बघितल्या किंवा मेन्समध्ये बघितलं याच्यावर प्रॉब्लेमसुद्धा विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण भरपूर इम्पॉर्टंट असे एक्झाम्पल घेणार आहे. तो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे पर्सेंटेजमधले जे आहे खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन होऊन जातील या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तो व्हिडिओला जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सेशनला लाईक करणं विसरू नका. ठीक आहे. सेशन जर आवडला तुम्हाला हा म्हणजे क्वेश्चन जर आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे बघा. If A's income is 16% more than B's income and B's income is 25% more than C's income, by what percentage is A's income more than C's income? तर Aचं जे इन्कम आहे ते Cच्या इन्कमपेक्षा कितीनं जास्त आहे. ठीक आहे. तो इथं बघा सॉल्व करताना काय म्हटलं, B's इन्कम इज 25% मोर दॅन C's इन्कम. दोन मेथडने याला सोडू शकतो आपण, दोन्ही बघूया. बघा, समजा मी Cचं इन्कम जर घेतलं 100 तर B बद्दल काय बोलला आहे रे, तर Bचं जे आहे याच्यापेक्षा 25% जास्त राहील. म्हणजे B's इन्कम इज 25% मोर दॅन C's इन्कम म्हटलेला आहे. तो Cचं जर आपण 100 कन्सिडर केलं तर Bचं किती होईल 125. Bचं इन्कम किती व्हायला पाहिजे 125. आणि काय म्हटलेलं आहे, A's इन्कम इज 16% मोर दॅन B's इन्कम. Aचं जे इन्कम आहे ते काय आहे म्हणते 16% जास्त आहे कोणापेक्षा, B पेक्षा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 16% ऑफ 125. ठीक आहे. हा 25 5 125, 25 चौक 100, 4 चौक किती रे 16 आणि 5 चौक किती 20. म्हणजे याच्यात 20 ॲड होतील तर हा किती होऊन जाईल 145. म्हणजे Aचं इन्कम आहे 145 आणि जर आपण Cचं बघितलं तर 100. आपल्याला काय म्हटलेलं आहे, बाय व्हॉट पर्सेंटेज इज A's इन्कम इज मोर दॅन C's इन्कम. Aचं जे इन्कम आहे C पेक्षा किती जास्त आहे, तर सरळ सरळ इथं सांगता येईल आपल्याला 45%. या दोघांमधला डिफरन्सच आहे सरळ सरळ. ठीक आहे. एक तर ही मेथड आहे की याच्यानुसार आपण सॉल्व करू शकतो. अदरवाईज आपल्याजवळ पर्सेंटेज सक्सेसिव्ह पर्सेंटेज इन्क्रीजची एक मेथड आहे, A प्लस B प्लस AB अपॉन 100. तो पहिले झालं 25चं इन्क्रीज, मग आहे 16चं. तर A म्हणजे 25, B म्हणजे 16 आणि हे 25 गुणेला 16 भागेला किती रे 100. तो 25 आणि 16 जर करता तर किती होऊन जाईल हे 41 होऊन जाईल आपलं. हा 25 चौक 100, हा 4 चौक 16 आणि 41 अधिक 4 किती रे 45. तो असे जर दोन पर्सेंटेज दिले आहे तर सरळ A प्लस बीच्या फॉर्म्युला टाकून सुद्धा आपण याला सॉल्व करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. देअर आर 3 contestants P, Q, R and in an election P secured 20% of the votes and Q secured 75% of the remaining vote. If R secured 4800 vote, by how many votes has the winner won the election? ठीक आहे. म्हणजे एक इलेक्शन आहे ज्याच्यात 3 जण समजा कॉम्पीट करत आहे. तर समजा Pला जे आहे, Pला काय म्हणते, P सिक्युअर्ड 20% ऑफ द वोट. म्हणजे समजा आता टोटल वोट जर 100 आहे, टोटल किती आहे 100, तर Pला किती भेटले रे 20. Pचं सरळ सरळ आहे, Pला किती भेटले 20% ऑफ द वोट. ठीक आहे. मग मला सांगा 100 मधून जर 20 गेले तर उरले किती 80%. मग आपल्याला समोर काय म्हटलेलं आहे, Q सिक्युअर्ड 70% ऑफ द रिमेनिंग वोट्स. ठीक आहे. मग रिमेनिंग वोट किती आहे आता 80. याच्या 70% वोट कोणाला भेटले तर Qला, है ना. Q सिक्युअर्ड 70% ऑफ द रिमेनिंग वोट. आता 70% वॉट 80च्या कशाच्या रिमेनिंगच्या 70%. म्हणजे हे सरळ सरळ 70 भागेला 100 आणि गुणेला किती रे 80. तर याचा हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल, 7 8 56. म्हणजे जो Q आहे त्याला किती भेटले 56% वोट भेटले. मग आता जर आपण 80 मायनस 56 करून टाकलं तर 24 उरेल. म्हणजे हे 24% कोणाला भेटले असतील रे Rला. ठीक आहे. म्हणजे टोटल पैकी Pला भेटले 20%, Qला भेटले 56% आणि Rला भेटले 24%. आपल्याला म्हटलं आहे इफ R सिक्युअर्ड 4800 वोट, म्हणजे Rचे जे वोट आहे तर Rला किती भेटलेलं आहे 24% वोट. आणि 24% म्हणजे काय झालं मग 4800. बाय हाऊ मेनी वोट्स हॅज द विनर ऑन द इलेक्शन. तो जो विनर आहे, विनरला सर्वात जास्त वोटिंग भेटलं असेल म्हणजे किती 56%. तो 56% म्हणजे किती है ना. जिंकलेला कोण आहे Q. तो 56% मीन्स हाऊ मच. ठीक आहे.
तो एक्स बरोबर इथं जर बघितलं सरळ सरळ हा गुन्ह्याला जाईल, हा 24 दोन्ही 48 म्हणजे 200 गुन्ह्याला किती रे 56 है ना, 200 गुन्ह्याला 56, हा 24 दोन्ही 48 म्हणू शकता, 200 गुन्ह्याला 56, 56 दोन्ही 112. ठीक आहे. तर आपल्याला विचारलेला आहे किती मतांनी तो इलेक्शन जिंकला है ना, पर्सेंटेज वाईज दिला आहे का ऑप्शन. ठीक आहे. तो 56 दोन्ही किती होऊन जाईल हा 112. ठीक आहे. तो तसं जर बघितलं आपण, ठीक आहे, तर 56 आणि 24 मधला डिफरन्स म्हणू शकतो आपण इथं. तर 56 आणि 24 मध्ये डिफरन्स किती जर येईल. ठीक आहे. 6तून 4 गेले 2 आणि 5 मधून 2 गेला किती रे 3, 32% यायला पाहिजे. ठीक आहे. 35% आहे ऑप्शनमध्ये. तर आपलं आन्सर राहील याचं नन ऑफ दिस. ठीक आहे. किती राहायला पाहिजे नन ऑफ दिस. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. अ सम ऑफ ₹2236 2236 इज डिवायडेड अमंग ए बी सी सच दॅट ए रिसिव्स 25% मोर दॅन सी. एला जे आहे सी पेक्षा 25% जास्त भेटलेले आहे अँड सी रिसिव्स 25% लेस दॅन बी. सीला जे आहे बी पेक्षा 25% काय भेटले आहे कमी. व्हॉट इज ए शेअर इन द अमाऊंट. तर जो हा अमाऊंट आहे याच्यात एला किती अमाऊंट भेटली असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या कसं सॉल्व करायचं याला. ठीक आहे. तो पहिलं जे आहे ए रिसिव्स 25%. आता मला सांगा 25% म्हणजे काय होतं रे 1/4 आपल्या पर्सेंटेजच्या टेबलनुसार. तर इथं सरळ A:C आपण कन्सिडर करू शकतो. तर आपल्याला म्हटलेलं आहे ए रिसिव्स 25% मोर दॅन सी. म्हणजे सीला जर ओरिजिनल नंबर म्हणजे 4 पकडला आपण तर ए जो राहतो तो या दोघांची ॲडिशन म्हणजे 5. म्हणजे सीला जर 4 पार्ट भेटले तर एला किती भेटले असतील 5 पार्ट असा याचा अर्थ होतो. आणि सेकंड केसमध्ये म्हटलेलं आहे 25%च. 25% म्हणजे काय 1/4. तो सी रिसिव्स 25% लेस दॅन बी. म्हणजे इथं निघेल C:B. म्हणजे बीचे जर 4 तर आता जर लेस असेल इथं मोर होतं आणि इथं काय होतं लेस. तर या खालच्या नंबरमधून वरचा नंबर मायनस करून लिहा. तर 4मधून 1 गेला 3. म्हणजे A:C रेशो निघाला 5:4 आणि C:B रेशो किती 3:4. ठीक आहे. तो AC आणि BC म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. तो आपल्याला माहीत आहे याला कसं सॉल्व करायचं तर मी सांगतो बघा लक्षात घ्या. आपण रेशो अँड प्रोपोर्शनमध्ये याला बघितलं असेल तुम्ही. AC चा 5:4 आला आणि CBचा किती आला रे 3:4. तर याला सरळ सरळ 5×3=15, हा 4×3=12 आणि हा 4×4 किती 16. बस या रेशोमध्ये आपल्याला डिवाईड करायचा आहे कारण याला काही समोर भाग जात नाही. तर आपल्याला काढायचा आहे एचा शेअर. तर टोटल अमाऊंट आहे 2236 मल्टिप्लाइड बाय ए किती रे 15 आणि यांची ॲडिशन 15 हे झाले समजा 30 7 37 आणि 6 किती होऊन राहिले आपले 43. हा 43 होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं 43चा डायरेक्ट भाग द्यायला पाहिजे. ठीक आहे. तो कितीचा भाग दिला आपण बघूया एक मिनिट. 6चा वगैरे जाईल का 6×3=18 6×4=24 आणि किती रे 25 258 मोठा होऊन जाईल 5चा जाईल मग तो 5×3=15 है ना. आजचाला एक 5×4=20 आणि किती 21. तर याच्यातून जर 215 गेले किती राहिले रे 8 सोबतचा 6. ठीक आहे. पहिला गेला होता आपला 1चा आणि हा कितीत जाईल आता सॉरी पहिला गेला होता आपला 5चा है ना आणि हा जाईल 2चा. तर 52 गुणिले 15 तर 15 दोन्ही 30 3 राहिले 15×5 75 आणि 3 किती 78 म्हणजे 780. दॅट इज ऑप्शन सी. म्हणजे 780 जो आहे एचा शेअर असायला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ठीक. तो नेक्स्ट एक्झाम्पल आपल्या समोर आहे. अ मॅन स्पेंड 75% ऑफ हिज इन्कम. हिज इन्कम इज इन्क्रीज बाय 20%. ही इन्क्रीज हिज इन्कम बाय 20% अँड इन्क्रीज हिज एक्सपेंडिचर 10%. म्हणजे त्याचं जे इन्कम आहे ते 20%नं वाढलेलं आहे आणि एक्सपेंडिचर कितीनं वाढलं 10%नं. ही सेविंग इज इन्क्रीज बाय. आता आपण आधीचं जर बघितलं तर मॅन स्पेंड 75% ऑफ हिज इन्कम म्हटलेलं. तर पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या इन्कम इज इक्वल्स टू काय होतं रे एक्सपेंडिचर प्लस सेविंग. इन्कम इज इक्वल्स टू काय होते एक्सपेंडिचर प्लस सेविंग. आता हा काय म्हणते अ मॅन स्पेंड 75% ऑफ हिज इन्कम. 75% जर याचं एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. एक्सपेंडिचर आणि सेविंगचा जर रेशो काढायचा झाला तर 75% जर एक्सपेंडिचर आहे तर सेविंग किती असायला पाहिजे 25% कारण या दोघांची ॲडिशन सॉरी मल्टिप्लिकेशन नाही काय होईल इथं ॲडिशन. एक्सपेंडिचर प्लस सेविंग म्हणजे काय होत असते इन्कम. आता एका साईडला जर आपण एक्सपेंडिचर घेतलं आणि दुसऱ्या साईडला काय घेतलं सेविंग. त्यांनी काय म्हटलं आहे हिज इन्कम इज इन्क्रीज बाय 20%. ठीक आहे.
तो त्याचं जे इन्कम आहे एक्सपेंडिचर सेविंग आणि मधात काय राहते इन्कम. नेक्स्ट टाइम काय झालं त्याचा जो इन्कम आहे ते 20% ग्रोथ झाला म्हणते अँड इन्क्रीज इज एक्सपेंडिचर बाय 10%. आणि त्याचा जो एक्सपेंडिचर आहे तो कितीनं वाढला 10%. तर याचा जर रेशो घेतला 25 त्रिक 75 25 एक 25 3:1 रेशो होईल. तो ही सेविंग इज इन्क्रीज बाय त्याचं सेविंग जे आहे ते किती % वाढलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तो आता इथं लागते रेशो अँड प्रोपोर्शन ते सॉरी मिक्सचर अँड अलिगेशन. तो इथं जर बघितला हा जर याच्यापेक्षा लहान आहे तर इकडे 20% मायनस 10% होऊन जाईल आणि इकडे काय होईल रे x मायनस 20%. ठीक आहे. तो एक्सपेंडिचर आणि सेविंग म्हणजे आपण असं म्हणू शकतो x मायनस 20% अपॉन हा 10% होईल सरळ सरळ आणि एक्सपेंडिचर आणि सेविंगचा रेशो काय आहे रे 3:1. म्हणजे याला सॉल्व केलं तर आपली कशाची व्हॅल्यू निघेल एक्सची. तर हा 10 जर घेतला तर हा 10 × 3 30%. 30 + 20 किती रे 50%. म्हणजे ऑप्शन किती आहे 50%. समजलाय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघ नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे बघा. अ स्टुडंट अपियर फॉर 4 पेपर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि इंग्लिश मॅक्झिमम मार्क्स फॉर विच आर इन द रेशिओ ऑफ 1:1:2:2. he secured mark in the ratio of 4:8:13:15. if he got 80% of the total maximum marks in how many paper he got more than 90% marks. असं आपल्याला विचारलेलं आहे किती पेपरमध्ये याला 90% पेक्षा जास्त मार्क भेटलेले आहे. ठीक आहे. तो याने कुठले कुठले पेपर दिले फिजिक्स देन केमिस्ट्री देन मॅथ्स आणि कुठला रे इंग्लिश. ठीक आहे. याचा जो मार्कांचा रेशो दिलेला आहे आपल्याला मॅक्झिमम मार्क्सचा तो काय 1:1:2:2 असा रेशो दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. तो याला आपण मॅक्झिमम मार्क्स 100:100 समजा 100ने मल्टिप्लाय करून टाकला आपण 200 तर हा काय होऊन जाईल 200. कारण 1 1 2 2 चे तर पर्सेंटेज काढणं कठीण जाईल. तर आपण मॅक्झिमम मार्क्स किती घेतला म्हणजे फिजिक्सचा जो पेपर आहे तो मॅक्झिमम किती मार्क्सचा आहे 100 मार्क्सचा अशा टाईप. ठीक आहे. मग आपल्याला काय दिलं आहे हे सिक्युअर्ड मार्क आर इन द रेशिओ ऑफ. ठीक आहे. त्याने जे मार्क्स सिक्युअर्ड केले ते कोण्या रेशोमध्ये आहे 4:8:13:15. आणि समोर आपल्याला म्हटलेलं आहे इफ ही गॉट 80% ऑफ द टोटल मॅक्झिमम मार्क्स. आता टोटल जर मॅक्झिमम मार्क्स आपण बघितले टोटल मॅक्झिमम मार्क्स है ना तर ते काय होईल रे हे 200 200 400 500 आणि 600. तो 80% ऑफ 600 याला मार्क्स भेटलेले आहेत टोटल है ना 80% ऑफ 600. तो हे 20 कॅन्सल 8 सकम 48 म्हणजे टोटलच्या याला किती मार्क भेटले 480. मग आता जर आपण इथंच पेपर वाईज लिहायला गेलो ठीक आहे तर लक्षात घ्या समजा आपल्याला या पेपरचं काढायचं आहे पहिला फिजिक्समध्ये याला किती भेटले तर 480 पैकी हा 4 पार्ट भेटला ना आणि या सर्वांची टोटल कुठे येईल खाली. ठीक आहे. तो लक्षात घ्या 8 आणि 4 12 12 आणि 13 किती रे 25 25 अधिक 15 किती होऊन जाईल आपलं 40 है ना. 0 0 कॅन्सल 4 1 4 4 2 8 आणि 12 चौक किती 48. ठीक आहे. म्हणजे याला फिजिक्समध्ये किती मार्क भेटले 48. मग असंच जर आपल्याला इथले काढायचे आहे 100 पैकी तर 48 दोन्ही 96 नाही होतील का 4 म्हणजे जर 48 तर 8 म्हणजे किती 96. तो सरळ 12 चौक 48 12 8 96 इथं 12ने मल्टिप्लाय करून घ्या 12 गुणिला 13 किती होतील 156 है ना 12 त्रिक 36. तो 156 12 गुणिला 15 किती होतात 180. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे कुठल्या पेपरमध्ये याला 90% पेक्षा म्हणजे किती सब्जेक्टमध्ये 90% पेक्षा जास्त मार्क भेटले इन हाऊ मेनी पेपर ही गॉट मोर दॅन 90% मार्क्स. इथं तर नाही आहे कारण 100 पैकी 48च भेटले 100 पैकी 96. तर इथं म्हणता येईल आपल्याला की मोर दॅन 90% भेटलेले आहेत. ठीक आहे. हाऊ मेनी पेपर्स ही गॉट मोर दॅन 90 नाही चालत 90पेक्षा जास्त. तर इथं तर आहे नाही आणि इथं किती आहे 90. तर एकच पेपर असा आहे ज्याच्यात त्याला 90पेक्षा जास्त मार्क भेटले आहे तो म्हणजे केमिस्ट्री. तो इथं 90 भेटलेले आहे 90पेक्षा जास्त नाही आहे. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे समजलं असेल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. लक्षात आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन अ स्कूल देअर आर 60 बॉईज आउट ऑफ टोटल स्टुडंट. ठीक आहे. टोटल स्टुडंटपैकी 60 काय आहे म्हणते बॉईज. तो सॉल्व करणं सुरू करू आपण इथूनच बघा. बॉईज किती आहे रे 60. दॅट मीन्स गर्ल्स किती असायला पाहिजे 40. ठीक आहे. 60 जर बॉईज आहे तर 40 काय आहे गर्ल्स आहे. इन अन एक्झाम. ठीक आहे. इन अ स्कूल देअर आर 60% बॉईज आउट ऑफ टोटल स्टुडंट. टोटल स्टुडंटमध्ये
60% बॉईज आहे म्हणजे 40% काय असायला पाहिजे गर्ल्स. ठीक आहे. इन ॲन एक्झाम 80% गर्ल्स स्कोअर मोर दॅन in an exam 80% girls score more than 40 marks out of maximum 150 म्हणजे 150 पैकी 40 पेक्षा जास्त मार्क किती पर्सेंट गर्लला भेटले म्हणते 80%. आता आपल्यासाठी गर्ल किती आहे रे 40. तो 80% ऑफ 40 है ना 80% ऑफ 40 किती होऊन जाईल 32 म्हणजे 32 गर्ल्स अशा आहे ज्यांना मोर दॅन 40 मार्क्स भेटलेले आहे आउट ऑफ किती 150. टोटल पेपर कितीचा 150चा. इफ आउट ऑफ टोटल स्टुडंट 60% गॉट मोर दॅन 40 मार्क्स. ठीक आहे. टोटल स्टुडंट किती आहे आपले 100. तर 100 पैकी 60% स्टुडंट असे आहे म्हणते ज्याला 40 पेक्षा काय आहे जास्त मार्क्स. तर आता आपल्याला माहिती आहे टोटल स्टुडंट किती आहे 100%. 100 चे 60% किती रे 60 म्हणजे आता 60 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क भेटलेले आहे. पण या 60 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला माहिती आहे 32 काय आहे गर्ल्स. मग 60 मधून 32 काढले तर 28 जे आहे ते काय असतील बॉईज. म्हणजे टोटल जे बॉईज आहे त्याच्यापैकी 28 बॉईज असे आहेत ज्यांना 40 किंवा मोर दॅन 40 मार्क्स मिळालेले आहेत. आपल्याला काय म्हटलेलं आहे इफ आउट ऑफ टोटल स्टुडंट 60% गॉट मोर दॅन 40 मार्क्स देन फाइंड द फ्रॅक्शन ऑफ बॉईज हू गॉट लेस दॅन ऑर इक्वल्स टू 40 मार्क्स. म्हणजे 40 किंवा 40 पेक्षा कमी मार्क भेटलेले मुलं किती आहे असं विचारलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे टोटल मुलांपैकी 28 मुलं असे आहेत ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क भेटलेले आहे. मग आता टोटल मुलं किती आहे रे बॉईज किती आहे टोटल 60 आणि 60 मधून हा 28 काय मायनस म्हणजे 32 मुलं असे राहतील ज्यांना 32% म्हणा की 32 म्हणा. ठीक आहे. कारण टोटल स्टुडंट आपल्याजवळ आहे नाही. तर 32 असे राहतील ज्यांना 40 किंवा 40 पेक्षा कमी मार्क भेटलेले असतील. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असायला पाहिजे 32 बॉईज गॉट लेस दॅन ऑर इक्वल्स टू 40 मार्क्स. कारण 28 असे आहे ज्यांना मोर दॅन 40 मार्क्स मिळालेले आहेत. ओके समजलेला आहे प्रॉब्लेम. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. बघ तो नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे. बघा इन अ मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर द प्रोपोर्शन ऑफ वॉटर बाय वेट वॉज 75%. म्हणजे एक मिल्क अँड वॉटरचं प्रोपोर्शन आहे ज्याच्यात 75% काय म्हणते वॉटर. ठीक. तो वॉटर जर बघितला आपण 75% तो मिल्क किती असायला पाहिजे रे मिल्क असायला पाहिजे 25% है ना. इफ इन अ 60 ग्रॅम ऑफ मिक्सचर म्हणजे हे जे मिक्सचर आहे हे किती ग्रॅमचं होतं टोटल इट वॉज अँड 60 ग्रॅम. ठीक आहे. आता 60 ग्रॅममध्ये जर याचा रेशो बघितला आपण तर हा 3:1 चा रेशो 25 × 25 25 × 75 3 आणि किती रे 4 4 ने याला भागलं तर 15 तर हा 15 × 45 होऊन जाईल आणि हा 15 × 15 म्हणजे ओरिजिनली वॉटर आणि मिल्कचा रेशो जर बघितला आपण तर तो काय आहे 45 ग्रॅम वॉटर आहे आणि 15 ग्रॅम काय आहे मिल्क आहे. आता काय म्हणते आपल्याला इन अ 60 ग्रॅम ऑफ मिक्सचर 15 ग्रॅम ऑफ वॉटर वॉज ॲडेड. म्हणजे याच्यात किती 15 ग्रॅम वॉटर काय केलं म्हणते ॲड केलं. तर 45 आणि 15 किती झालं रे 60 आणि मिल्क जो आहे तो ॲज इट इज राहील. तो व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ वॉटर म्हणजे न्यू याच्यामध्ये वॉटरचं पर्सेंटेज किती राहील. तर आता सरळ वॉटर किती आहे 60 आणि आता हे टोटल सोल्युशन किती झालं 60 आणि 15 किती झालं 75. म्हणजे जे सोल्युशन पहिले 60 ग्रॅमचं होतं ते 75 ग्रॅमचं झालेलं आहे. आता तो 60 जो आहे 75च्या किती पर्सेंट आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे बा पहिले वॉटरचं पर्सेंटेज 75 होतं तर आता किती झालं. तर सरळ हे 25 × 100 25 × 75 हा 20 × 60 होऊन जाईल आणि 20 × किती 80. म्हणजे न्यू मिक्सचरमध्ये 15 ग्रॅम वॉटर ॲड केल्यानंतर वॉटरचं पर्सेंटेज काय झालं 80%. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. सो खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. बऱ्याच वेळेला अशा टाईपचा एक्झाम्पल येते एक्झाममध्ये. ठीक आहे. बघा काय म्हणते द प्राइस ऑफ शुगर वेंट बाय 25% वेंट अप बाय 25% अँड अ फॅमिली डिसाइडेड टू रिड्यूस इट्स कन्झम्पशन सो दॅट द टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीज बाय ओनली 8%. If 25 kg of sugar was consumed previously, then now how many kg of sugar must be consumed. ठीक आहे. तर आधी जी आहे हे फॅमिली 25 किलो साखर समजा दर महिन्याला यूज करत होती तर आता किती किलो साखर त्यांनी यूज करायला पाहिजे जेणेकरून त्यांचा जो खर्च आहे फक्त किती पर्सेंटने वाढेल 8%.
आता प्राईस जर 25%नी वाढलेली आहे तर ॲक्च्युअल खर्च पण किती पर्सेंटने वाढायला पाहिजे, 25%नी. पण ही फॅमिली बिअर करू शकत नाही. फॅमिली कुठपर्यंत बिअर करू शकते, फक्त 8% पर्यंत. म्हणजे आता लक्षात घ्या, आपण समजा प्राईस किती आहे आणि कन्झम्पशन किती आहे. म्हणजे समजा 10 किलो साखर मी घेतो 15 रुपये पर रेटने, तर 150 रुपयाची साखर मी वापरतो अशा टाईप. म्हणजे माझं कन्झम्पशन आणि त्या वस्तूची प्राईस. आता समजा मी असं कन्सिडर केलं, प्राइस ऑफ शुगर या साईडला घेतो, ठीक आहे. प्राइस ऑफ शुगर घेतली 100, म्हणजे 1 किलोची प्राइस किती आहे रे, 100 रुपये. समजा ओरिजिनलवाला व्यवहार आपण बघितला, ठीक आहे. हा कुठला व्यवहार आहे, ओरिजिनल. तो ओरिजिनली 100 रुपये किलो साखर आहे आणि हे झाली प्राइस. आपल्याला पाहिजे कन्झम्पशन. आता तो कन्झम्पशन जे आहे, समजा फॅमिली पहिले किती वापरत होती रे, 25 किलो है ना. इफ 25 kg शुगर वॉज कन्झ्युम प्रिव्हियसली, आधी फॅमिली किती वापरत होती, 25 किलो. म्हणजे आमची टोटल जर कॉस्टिंग बघितली तर 2500 रुपये होऊन जाईल. म्हणजे आधी जी ही फॅमिली आहे ती किती रुपये खर्च करत होती, समजा 25 किलो साखर 2500 रुपयाची हे आणत होती. पण आता काय झालं, न्यू व्यवहारात जी प्राईज आहे ते 25% वाढली. 25%ची काय झालेली आहे, वाढ. म्हणजे नवीन जे साखरची प्राईज आहे ते काय झाली असतील, 125 रुपये किलो. किती झाली असतील, 125 रुपये किलो. मग नवीन कन्झम्पशन किती व्हायला पाहिजे, तर नवीन कन्झम्पशन किती किलो असायला पाहिजे हे आपल्याला काढायचं आहे. मात्र इथे लक्षात घ्या, 25% जरी प्राईस वाढलेली आहे तर फॅमिलीला जे कन्झम्पशन आहे, सॉरी त्यांचा जो एक्सपेंडिचर आहे तो किती पर्सेंट वाढवायचा आहे, 8%. म्हणजे फॅमिली जो आहे तो कितीपर्यंत बिअर करू शकते, 8% पर्यंत, ठीक आहे. तो याचे जर 8% आपण बघितले तर 25 8 200, म्हणजे 200 याच्यात ॲड होऊन जातील. म्हणजे न्यू कन्झम्पशन म्हणजे यांचा समजा पहिले बजेट होतं की 2500 रुपये साखरवर खर्च करायचे, तर जास्तीत जास्त वाढवून हे कितीवर जाऊ शकतात, 2700वर. म्हणजे 2700 रुपयात जेवढी किलो साखर भेटतील हे नेक्स्ट मंथ तेवढे किलो घेऊन येतील. मग आता 2700 रुपये यांचं बजेट आहे आणि साखरचा रेट किती झाला रे, 125. तर 2700 रुपयात 125 रुपयानुसार किती किलो साखर भेटेल हे आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं भेटून जाईल, ठीक आहे. तो 25चा भाग जातो इथं, 25 5 125. इथं जर बघितलं 25 1 25, मग इथून 2 राहिला, ठीक आहे. तर 0 द्यावा लागेल, ठीक आहे. तर 25 8 200 आणि 5चा जर भाग दिला इथं 5 2 10, 5 1 5, 3 राहिले 5 6 30. म्हणजे यांचं जे नवीन कन्झम्पशन राहील ते 21.6 किलो, म्हणजे 21 किलो आणि 0.6 समजा, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बी इज द आन्सर, ठीक आहे. समजलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, ठीक. आता बघा इथे, द ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम प्लेड 25 T20 matches in a particular season of the year and won 40% of the matches. Team wanted success rate of 75% of the matches played by the end of the year. What is the minimum number of additional matches that could be played to achieve that target? असं आपल्याला म्हटलेलं आहे, ठीक आहे. तो द ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम प्लेड 25 T20 matches in a particular season of the year and won 40% of the matches. म्हणजे एका सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाची जी टीम आहे ते 25 मॅचेस खेळली, त्याच्यापैकी 40% जिंकली है ना. टोटल प्लेड किती आहे, 40 मॅचेस है ना. सॉरी 25 मॅचेस खेळले आणि 40% जिंकले है ना. 40 मॅचेस, 25 मॅचेस. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम जी आहे एका सीझनमध्ये 25 मॅचेस खेळली आणि त्यापैकी ओन किती आहेत रे, म्हणजे जिंकली किती, तर 40% ऑफ 25 है ना. तर 25% ऑफ 40 म्हणू शकता. तर 1/4 40चे किती होतात, 10 सरळ सरळ, ठीक आहे. म्हणजे 25 मॅचेस हे खेळले आणि त्याच्यापैकी किती मॅचेस जिंकले, 10 मॅचेस हे जिंकले. पण आता यांची काय इच्छा आहे बघा, की टीम वॉन्टेड सक्सेस रेट ऑफ 75%. म्हणजे यांचा जो रेट आहे, सक्सेस रेट आहे, तो यांना काय वाटते किती झाला पाहिजे, 75% बाय द एंड ऑफ द इयर. म्हणजे वर्षातल्या एका कुठल्या तरी सीझनमध्ये 25 मॅचेस खेळून त्यातल्या 40% जिंकले, म्हणजे 10 मॅचेस. आता वर्षाच्या एंडिंगला यांना काहीतरी एक चांगला आकडा पाहिजे, तर यांना वाटते की आपला सक्सेस रेट किती झाला पाहिजे, 75%. आता हा 75%ला आपण 3/4 लिहू शकतो सरळ सरळ. 75% किती होईल, 3/4. म्हणजे एवढा यांना सक्सेस रेट पाहिजे. तर यांना काय वाटते, व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ ॲडिशनल मॅचेस, म्हणजे ह्या 25 मॅचेस सोडून अजून आपल्याला किती मिनिमम मॅचेस खेळावं लागतील आणि त्यापैकी किती जिंकावं लागतील, म्हणजे हे टार्गेट आपलं काय होईल, पूर्ण होईल. मग आता लक्षात घ्या, यांचं टार्गेट आहे मिनिमम मॅचेस, म्हणजे जेवढ्या हे खेळले तेवढे हे जिंकले पाहिजे अशी यांची इच्छा असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या 25 मॅचेस सोडून
यानंतर जर हे एक्स मॅचेस खेळले आणि एक्स जिंकले, एक्स मॅचेस खेळले आणि एक्स मॅचेस जिंकले, तर हे टार्गेट लवकर पूर्ण होईल यांचं. म्हणजे जेवढ्या खेळले 25 नंतरच्या मॅचेस तेवढ्याच्या तेवढ्या काय झाले, जिंकले. तर हे टार्गेट लवकर पूर्ण होऊ शकते. मिनिमम नंबर ऑफ मॅचेस त्यांनी आपल्याला विचारला, मिनिमम नंबर ऑफ ॲडिशनल मॅचेस दॅट कुड बी प्लेड टू अचीव दॅट टार्गेट. मिनिमम म्हणजे कमीत कमी किती खेळले पाहिजे, तर कमीत कमी जेवढे खेळले तेवढे जर जिंकले तर सक्सेस रेट चांगला होऊन जाईल पटकन. ठीक आहे. मग आता जर आपण बघितलं तर पहिले ज्या जिंकलेल्या मॅचेस आहेत त्या किती आहे रे, 10 है ना. आणि आता खेळणार 10 आहे, पण जिंकले किती, सॉरी एक्स मॅचेस नंतर खेळणार आहे आणि एक्सच्या एक्स जिंकणार आहे. तर पहिले जे जिंकत होते त्या 10 जिंकलेल्या होत्या त्या 10 होत्या आणि आता किती जिंकला, एक्स. तर 10 + x. आणि खाली जर बघितलं आपण टोटल पहिले 25 मॅचेस खेळले आणि आता एक्स्ट्राच्या मॅचेस किती खेळणार आहे, एक्स. आणि यांचा जो रेट आहे तो 75% म्हणजे आपल्याला काय रेशो पाहिजे यांचा, 3:4. हे आहे किती मॅचेस ते जिंकले आणि खाली काय उराला टोटल मॅचेस किती ते खेळले, अशा टाईप. ठीक आहे. मग याचं क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं सरळ सरळ तर हा 4×10 = 40 + 4x = 25 3 किती होतील रे, 75 प्लस किती 3x. तर आपल्याला माहीत आहे हा 4x मधून 3x गेला तर किती रे, x. आणि 75 मधून 40 गेले तर किती, 35. म्हणजे मिनिमम यांना 35 मॅचेस खेळावं लागतील आणि 35च्या 35 काय करावं लागतील, जिंकाव्या लागतील. म्हणजे यांचा सक्सेस रेट जो आहे तो किती होऊन जाईल, 75% ॲट दी एंड ऑफ दी इयर. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, लक्षात घ्या. अ मॅन अर्न्स X% on the first ₹2,000 and Y% on the rest of his income. If he earns ₹700 from first 4,000 and ₹900 from the ₹5,000 of his income, find the value of X%. ठीक आहे. तो लक्षात घ्या, अ मॅन अर्न्स X% ऑन द फर्स्ट ₹2,000 म्हणजे पहिले 2,000 रुपये जे आहे, म्हणजे जे काही अर्निंग आहे त्याच्या पहिल्या 2,000 रुपयावर तो X% कमावते आणि उरलेली जी अमाऊंट आहे त्याच्यावर काय कमावते, Y%. तर फर्स्ट याचं जे इन्कम आहे ते 4,000 रुपये आहे. तर याला जर आपण ब्रेक केलं, ठीक आहे, तर पहिले 2,000, मग आता पहिले 2,000, आता 4,000 वरून 2,000 गेल्यावर दुसरी कोणते उरले रे, 2,000. या 2,000वर तो काय कमवू राहिला, X%. तर 2,000चे X% जर बघितले तर 20 कॅन्सल, म्हणजे हा 20x होऊन जाईल. ठीक आहे. आणि काय म्हणते तो Y% ऑफ नेक्स्ट अमाऊंट आहे ना, याचे Y% म्हणजे हा पण 20y होऊन जाईल. आणि या दोघांवरचं इन्कम जे आहे, इफ ही अर्न्स ₹700 फ्रॉम दिस 4,000, या 4,000 पासून त्यांना टोटल किती कमावले, 700. पण आपल्याजवळ ॲडिशनमध्ये किती आलं हे, तर 20x + 20y जे इन्कम आहे त्याची टोटल किती व्हायला पाहिजे, 700. म्हणजे याला इक्वेशन 1 म्हणू शकतो आपण. आणि सेकंड जर बघितला आपण, अँड ₹900 फ्रॉम ₹5,000 म्हणजे सेकंड अमाऊंट त्यांना काय कमावली, 5,000 रुपीज. आता 5,000चं ब्रेकेज कसं करावं लागेल आपल्याला, तर पहिल्या 2,000वर तो X% कमावते आणि उरलेली जी अमाऊंट आहे त्याच्यावर Y% कमावते. तो याचे जर X% बघितले तर अगेन 20x होऊन जाईल आणि याचे जर Y% आपण बघितले तर किती होऊन जाईल रे, 30y. 20x आणि काय 30y. ठीक आहे. तो इथं जर आपण यांची ॲडिशन केली तर 20x + 30y = काय म्हणता येईल आपल्याला, 900. ठीक आहे. आणि याला इक्वेशन काय द्यावं लागेल आपल्याला, 2. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण सॉल्व करतो, ठीक आहे, तर 2 - 1 जर म्हटलं आपण, इक्वेशन 2 - इक्वेशन काय 1. ठीक आहे. तो इथं लक्षात घ्या, हा 20 तर कॅन्सल होईल. 30y मधून 20y गेला तर किती रे, 10y. आणि तिकडे 900 मधून 700 गेले तर किती होतील, 200. तर हा 0 कॅन्सल. तर y सरळ काय बोलू शकतो आपण, 20. आणि y = 20 समजा आपण इथं पुट केलं तर 20 × 20 किती रे, 400. 400 तिकडे मायनस केले तर 300 आणि 300 डिवायडेड बाय काय झालं हे 20. तो 0 कॅन्सल. म्हणजे हा किती व्हायला पाहिजे, 15%. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ते काय यायला पाहिजे, 15%. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, लक्षात घ्या. ठीक आहे. अ रिपोर्ट कन्सिस्ट ऑफ 20 सीट, म्हणजे एक रिपोर्ट आहे कुठला तरी, ठीक आहे. तर 20 सीट्स आहे म्हणजे 20 पेजेस आहे. ईच ऑफ 55 लाईन्स, म्हणजे एका पेजवर 55 लाईन्स आहे. अँड ईच सच अ लाईन कन्सिस्ट ऑफ 65 कॅरेक्टर, म्हणजे एका लाईनवर किती शब्द आहेत, तर 65. दिस रिपोर्ट इज रिड्यूस ऑन टू अ सीट
सच ऑफ 65 लाईन्स, म्हणजे अशा पेजेसवर घेतलं म्हणते की ज्याला किती लाईन्स आहे, एका पेजवर 65 लाईन्स आहे. पहिले किती होत्या 55, आता किती आहे 65 लाईन्स आहे. सच दॅट ईच लाईन कन्सिस्ट ऑफ 70 कॅरेक्टर. पहिले एका लाईनवर 65 कॅरेक्टर बसत होते, आता किती बसतात 70. म्हणजे ऑब्विसली पहिले जेवढ्या सीट लागतात त्याच्यापेक्षा सीट्स तर इथं कमी लागायला पाहिजे हे तर समजून जाते. ठीक आहे. द पर्सेंटेज रिडक्शन इन नंबर ऑफ सीट इज क्लोजर टू, म्हणजे नियर अबाउट आन्सर आपल्याला इथं विचारलेलं आहे की कितीनं रिड्यूस झाला म्हणते नंबर ऑफ शीट्स. ठीक आहे. तो आपण जर सरळ सरळ बघितलं ना तर आता हे रिपोर्ट किती याची होईल ते बघूया सरळ आपण. ठीक आहे. तर 20 सीट म्हणजे 20 पेजेस, एका पेजेसवर किती लाईन रे 55 लाईन, आणि एका लाईनवर कॅरेक्टर किती 65. तर हा टोटल किती वर्डचा रिपोर्ट आहे हे आपल्याला याच्यावर भेटून जाईल. ठीक आहे. आता सेकंड केसमध्ये जर बघितलं तर आपल्याला पेजेस किती आहे, हे नंबर ऑफ पेजेस आहे. ठीक आहे. सीट्स म्हणा पेजेस म्हणा, तो पेजेस आपल्याला माहीत नाही, तो n नंबर ऑफ पेजेस. आणि जर आपण बघितलं 65 लाईन्स म्हणजे एका पेजवर लाईन किती आहे 65, आणि एका पेजवर कॅरेक्टर किती मावतात रे 70. ठीक आहे. मी पुन्हा सांगतो हे सीट्स आहे, मग एका सीटवर किती लाईन आहे आणि एका लाईनवर किती कॅरेक्टर आहे यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपल्याला टोटल रिपोर्टचा हिशोब भेटून जाईल. ठीक आहे. तर आपल्याला व्हॅल्यू सरळ सरळ यांची काढायची आहे. तर इथं जर बघितलं तर हे 65 कॅन्सल, हा 0 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. तो हे किती होऊन जाईल रे 55 दोन्ही किती 110, आणि 110 भागाला किती 7, बरोबर किती येऊन राहिलं हे n. ठीक आहे. तो n इज इक्वल्स टू जर बघितलं आपण 7 1 7, याच्यातून जर 7 गेले ठीक आहे तो किती राहिले 4 सोबतचा 0, 7 5 35 म्हणजे नियर अबाउट 15 पॉईंट समथिंग येईल ते आहे ना. 7 5 35 5 राहिले 7 7 49 म्हणजे 16 सीट्स म्हणू शकतो आपण. किती म्हणता येईल आपल्याला 16. म्हणजे पहिले सीट लागत होते 20, आता किती लागत आहे 16. म्हणजे रिडक्शन किती होत आहे 4चं, आणि 4चं रिडक्शन कितीवर होत आहे 20वर. ठीक आहे. तो हा 20 पंचे 100 5 20 म्हणजे 20% जे आहे आपल्याला सीट्स काय लागत आहे पहिलेपेक्षा कमी लागत आहे. ठीक आहे. तो हे सॉल्व झालेला आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचा आपण हा पर्सेंटेजवरचे जे आहे येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेतलेले आहे. अशाच टाईपचे आपण आणखी चॅप्टर्सवर म्हणजे पर्सेंटेज झालं, प्रॉफिट लॉस झालं, जे काही एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहे त्याच्यावर वर्ड प्रॉब्लेमची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला हा आपला फर्स्ट चॅप्टर. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सेशनला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. थँक्यू.